नमस्कार. तुम्ही ऐकत आहात फिल्मी फाईल, हिंदी मराठी चित्रपटसृष्टीतील जुन्या आठवणी. आज आपण पाहणार आहोत हिंदीतील ज्येष्ठ अभिनेत्री मीना कुमारी हिचा फिल्मी परिचय. आपल्या अंतर्मनातील वेदनेला पडद्यावर साकार करीत तिने ते दुःख हलके करायचा प्रयत्न केला. प्रत्यक्षात ते दुःख अधिक गडद होत गेलं असावं. तिने साकार केलेल्या प्रतिमांना दाद देण्याच्या उर्मीनं आपल्याही ते लक्षात आलं नाही. क्वचित कुठे कोणी तिची आठवण काढली की ते जाणवायचं, पण याचा अर्थ कळेपर्यंत तिच्या सहित ती वेदना एक चिरंतन शिल्प होऊन गेलं होतं. मीना कुमारी नावाच्या अभिनेत्रीची ही कथा. ती संपल्याला देखील आज बराच काळ उलटून गेला. मेहजीबींच्या अजान वयापासून ते मीना कुमारीच्या मृत्यूपर्यंत अनेकांनी तिला हे दुःख दिलं. तिला समजून घेण्याच्या प्रयत्नात किंवा अजिबात न समजता मीना कुमारीला सर्वांनी जेरीस आणलं. सहन करीत राहणं एक कायम तिच्या नशिबी आले. प्रत्यक्ष जीवन असो किंवा पडद्यावरची भूमिका असो, सर्व प्रकारच्या आयुष्याला ती सामोरी जात राहिली आणि जाणवते की आपणही तिला विसरलो होतो. आयुष्यभर आणि आयुष्यानंतरही जगत राहिलेल्या मीना कुमारीची अजीब दास्ता कोणीच का फारशी मनावर घेतली नाही. मीना कुमारीच्या सर्व भूमिका कारुण्य स्पर्श असलेल्याच होत्या. नीतीने डाव तिच्यासाठी कायमच उलटे पडलेले होते. या नीतीच्या मुळेच कायम एका कोंडीत सापडलेल्या स्त्रीचं दर्शन तिने अतिशय प्रभावीपणे साकार केले, हे खरे आहे. केवळ सहज सुंदर प्रेमिका असे मीना कुमारीचे दर्शन अभावानेच घडले. आझाद, कोहिनूर असे काही पोशाखी चित्रपट सोडले तर एरवी ते करुणाच राहिली. दिल अपना प्रीत पराई मधली नर्स करुणा. मीना कुमारीच्या सर्व भूमिकांमध्ये बहुतांशी हीच प्रतिमा आपल्याला दिसली. आपल्याला ती आवडली, भावली, अगदी पाकेजापर्यंत ही जणू तिच्यावर सक्ती केली होती. नुकतीच एक बातमी कुठेतरी वाचली की गुरुदत्तच्या 6 बीबीयावर गुलाम पुन्हा निर्माण केला जातो आहे आणि छोटी बहू ही भूमिका मनीषा कोइराला करणार आहे. मीना कुमारीची जिवंत केलेली ही छोटी बहूची भूमिका कोणी अन्य साकार करणार आहे ही कल्पना प्रथम सहनच झाली नाही. रईशी खानदानपणाच्या तुरुंगात कैद असलेल्या छोटी बहूमध्ये इतके गहिरे रंग होते की त्यासाठी स्वतंत्र लेख होऊ शकेल. छोटी बहूच्या व्यक्तिमत्वातील अनेक कंगोरे मीना कुमारीने आपल्या अभिनयाने जिवंत केले होते. मीना कुमारीची ही भूमिका करण्याची अवदसा मनीषा कोइराला का झाली याचे कारण आपण ओळखण्याचे कारण नाही. खरे तर तो तिचा प्रश्न आहे, असे म्हणून सोडूनही देता येत नाही. काहीही असो, पारोमुळे ऐश्वर्याची ओठ पोळले नाहीत म्हणून मनीषा हे दिव्य करते आहे. मीना कुमारीची आठवण ताजी झाली हे मात्र खरे. भाभी की चुडियाची भाभी, दिल अपना प्रीत पराई मधली नर्स करुणा, दिल एक मंदिरची सीता, मेम दीदी, आरती, गल्लीतल्या गुन्हेगार बंडखोर मुलांनी, मेरे अपने मधील आई, परिणिता, पाकिजा या सगळ्या भूमिका मीना कुमारीने ताकदीने उभ्या केल्या आणि अजरामर केल्या. मीना कुमारीच्या भाऊक आवाजाची आणि संयमी अभिनयाची पहिली झलक बघायला मिळाली बैजू बावरामध्ये सन 1952 मध्ये. वास्तविक मीना कुमारीच्या सिने कारकिर्दीची सुरुवात बालकलाकार म्हणून झाली होती. 1939 सालच्या आसपास प्रदर्शित झालेल्या लेदर प्रेसमध्ये ती वयाच्या 7व्या वर्षी चमकली. विशेष म्हणजे या लेदर प्रेसचे दिग्दर्शक देखील विजय भट्टच होते. बैजू बावराच्या अबोध ग्रामकन्येची तिची भूमिका लोकांना पसंत पडली. मीना कुमारीच्या चेहऱ्यावरची निरागसता आणि भारतीय स्त्रीचा सुशिकपणाचा एक मानबिंदू तयार झाला. त्यानंतर 1993 मध्ये परिणिता आणि त्यानंतर लगेच एक ही रास्ता आला. मात्र त्याहीपेक्षा त्याच्या अभिनयाचा खरा कस लागला शारदामध्ये. शारदामध्ये प्रमुख भूमिकेत तिच्याबरोबर राज कपूर होता. शारदामधील संघर्ष कौटुंबिक स्तरावरचा होता. प्रेयसीच पुढे त्याची सावत्राई होते. दोन्ही भूमिकांमधून मीना कुमारीने जबरदस्त मानसिक आंदोलन प्रभावीपणे दाखवले होते. शारदाची भूमिका म्हणजे एक माइलस्टोन ठरला. शारदामधील हा मीना कुमारीच्या वाटेला आलेला कोंडमारा तिच्या व्यक्तिमत्वातील सोशिकपणाची जवळशेंना ते सांगणार आहे.
दरम्यानच्या काळात कमाल अमरोही बरोबर तिचे अनुबंध निर्माण झाले आणि त्यांच्याच दायरामध्ये तिने एक भूमिका केली होती. आझाद, मिस मेरी सारख्या हिरोईन इमेजच्या भूमिका तिला याच काळात मिळाल्या. पण मीना कुमारी अशा भूमिकांसाठी जन्मली नव्हती. 1960 साली प्रदर्शित झालेला दिल अपना प्रीत पराई आणि 1964 सालचा साहब बीबी और गुलाम या मीना कुमारीच्या भूमिका होत्या. केवळ आंतरिक तगमग हेच भागते असणाऱ्या नर्स करुणा आणि छोटी बहू दोन्ही भूमिकांचे तिने सोने केले. न जाओ सैया छोडा के बैया, कसम तुम्हारी मैरो पडूंगी अशी आर्जव करणारी बंगाली संस्कृतीतली ती छोटी बहू आश्चर्यकारक विरोधाभासाचे उदाहरण होते. छोटी बहू आणि नोकर भूतनाथ यांच्यातील तरल अस्पष्ट स्नेह तिच्या मुद्राभिनयाने तिने अजरामर केला. कभी किसी हिंदू घराणे की बहू ने शराब पी है असे जीवाच्या आकांताने विचारणारी छोटी बहू आजही एका दुःख स्वप्नासारखी वाटते. खानदानीपणाचा तुरुंग, व्यक्ती म्हणून येणारी हतबलता, त्याही परिस्थितीत जीवन शोधण्याची धडपड आणि अखेर सर्वस्वाचे दान करतानाची समर्पण वृत्ती हे सर्व मीना कुमारीने कमालीच्या ताकदीने सादर केले आहे. दिल अपना प्रीत पराईमधील नर्स करुणाची भूमिका ही घुसमटलेपणाची आणि दबलेल्या प्रीतीची दुःख दर्शवणारी अद्वितीय भूमिका होती. ही भूमिका सादर करताना तिचे विलक्षण मुद्राभिनय कायमचे लक्षात राहणारे असेच आहेत. आपल्या डॉक्टरपतीचे करुणा प्रेम लक्षात आलेली नादिरा एका प्रसंगात करुणाला आपल्या गाडीत घेऊन जाते. नादिरा मुळातच चंचल, श्रीमंती, सुखलोलुप, द्वेष्टी, आत्मघातकी अशी आहे. जीव घेण्या वेगात ती गाडी चालवत असते त्यावेळी अविचल, संयमी, विश्वासक अवस्थेत तिच्या शेजारी बसलेली नर्स करुणा इतक्या वर्षानंतरही आजही स्मरणात आहे. अनेक संवादांमधूनही ते व्यक्त करता येणार नाही. ते मीना कुमारीच्या चेहऱ्याचे स्पष्टपणे प्रतिबिंबित झालेले. हॉस्पिटलचा सगळा स्टाफ एका पिकनिकला गेलेला असतो त्यावेळी एका छोट्या होडक्यात शुभ्र साडी परिधान केलेल्या मीना कुमारीच्या मनाचा बांध फुटतो. अजीब दास्ता है ये, कहाँ शुरू कहाँ खतम या गाण्याच्या सुरावटीत आपल्या संपूर्ण भूमिकेचे सगळे भावविश्व साकार करणारे ते क्षण मीना कुमारीची एक श्रेष्ठ अदाकारी होती. या भूमिकामुळे ट्रॅजेडी क्वीन ही उपाधी मीना कुमारीला कायमची मिळाली. सहन करण्यासाठीच मीना कुमारीचा जन्म झाला. वैयक्तिक आयुष्यातही फारसे काही वेगळे तिने केले नव्हते. साहेब बीबी मधील मद्याचा घोट आपल्या घशाखाली उतरवणारी छोटी बहू आणि प्रत्यक्ष आयुष्यातील अभिनेत्री यांच्यात एक विलक्षण साम्य निर्माण होणार होते. त्याची ती नांदी होती की काय असे आज वाटते. वयाच्या 7व्या-8व्या वर्षापासून तिला कॅमेऱ्यापुढे कामाला लावणारा जन्मदाता पिता आणि तिच्या भूमिका ठरवणारा त्याचा पती स्थळानेच तिला विठीस धरले. तिला स्वतःला काय वाटतं याचा विचार कोणी केला नाही. आपल्याला सदैव गृहीतच धरलं जात आहे हे कळेपर्यंत मीना कुमारीची दुःखार्थ भूमिका ही साम्राज्य झाली होती. तिच्या हाती काहीच नव्हतं, होतं ते फक्त अभिनयाचे कौशल्य. मीना कुमारीच्या भूमिकांचा विचार करताना तिच्या सहनायकाचा विचारही करावा लागतो. पण प्रत्यक्षात अशोक कुमारचा अपवाद सोडला तर नायकाची कामगिरी फार वैशिष्ट्यपूर्ण ठरते असे नाही. अशोक कुमारच्या आरती, भिगीरात, चित्रलेखा इत्यादी चित्रपटाचा विचार करणे मात्र भाग पडते. एरवी राजकुमार, प्रदीप कुमार इत्यादी कलाकारांचे अस्तित्व मीना कुमारी पुढे फारच निष्प्रभ वाटते. आणखी एक गमतीचा भाग म्हणजे दिलीप कुमार बरोबरच्या चित्रपटामधून देखील मीना कुमारीला तसे आव्हान मिळाले नाही. दिलीप कुमार सारख्या अभिनय सम्राट ट्रॅजेडी किंग बरोबर तिला जे चित्रपट मिळाले ते आझाद आणि कोहिनूर सारखे पोशाखी चित्रपट. फुटपाथ हा एकमेव चित्रपट त्याला अपवाद असावा. मीना कुमारी आणि तिच्या अभिनय हे सर्वमान्य परिस्थिती असतानाच काळातील एक हकीकत आहे. तिच्या अस्तित्वाला एक वलय प्राप्त झालेलं होतं. ते इतके की प्रख्यात निर्माते दिग्दर्शक मेहबूब खान याने एका प्रसंगात कमाल अमरोहीची राज्यपालांशी ओळख करून देताना ही मीना कुमारींचे पती अशी ओळख करून दिली होती.
मीना कुमारी आणि कमाल अमरोहींचे संबंध सन 1964 पर्यंत कायम होते. त्यानंतर ते संपुष्टात आले. संगीत दिग्दर्शक गुलाम मोहम्मद यांच्या निधनामुळे आणि अन्य काही कारणामुळे पाकिजा रखडला होता. या सर्व काळात मीना कुमारीची अभिनय प्रतिभा कायम असली तरी ती नशेच्या आहारी गेली होती. या सर्व काळात तिची प्रतिभा हीच तिची शक्ती असावी. मीना कुमारीची ही प्रतिभा केवळ अभिनेत्रीची नव्हती, तर ती एक सर्जनशील कवयित्री देखील होती. स्वतःच्या आंतरिक वेदनेला तिने तिच्या कवितांच्या माध्यमातून वाट करून दिली. मीना कुमारीच्या काही निवडक कवितांची एक ध्वनिमुद्रिका तिच्या स्वतःच्या आवाजात निघाली आहे. आय राईट, आय रिसाईट अशा शीर्षकाच्या या ध्वनिमुद्रिकेवरील तिच्या कविता ऐकताना तिच्या अंतर्मनाचा दर्द स्पष्टपणे जाणवतो. काळीज पिळवटून टाकणारी तिच्या आवाजातील आर्तता हा एक विलक्षण अनुभव आहे. मीना कुमारीच्या इतर अनेक कविता तिच्या डायरीमध्ये असतील. तिचे संकलन कोणी केले आहे की नाही ठाऊक नाही, पण तरीही आपल्याला मान्य करावेच लागेल की एका असामान्य अभिनेत्रीचा हा प्रतिभा संपन्न दस्तऐवज आहे. इतिहासात त्याची नोंद होईलच. मीना कुमारी एक श्रेष्ठ अभिनेत्री होती हे सांगण्यासाठी तिचे अनेक चित्रपट आहेत, पण एक व्यक्ती म्हणून देखील मीना कुमारी तितकीच श्रेष्ठ होती. स्वतःच्या भोवती एक अनावश्यक कुतूहल निर्माण करण्याचे प्रयत्न त्यांनी कधीच केले नाही. शारदा प्रदर्शित झाला ते वर्ष मदर इंडियाचे होते. मीना कुमारी काय किंवा नर्गिस काय, दोघीही आघाडीच्या अभिनेत्री. या काळातील एक गोष्ट प्रख्यात सिने समीक्षक बनी रुबेन यांनी सांगितली होती. त्यांचा एकत्र फोटो सेशन करण्याचा घाट बनी रुबेन यांनी घातला होता. त्यासाठी दोघी एकत्र येणे गरजेचे होते. शिवाय दोघींच्या मर्जीचा प्रश्न होताच. मीना कुमारीला विचारले गेले त्यावेळी तिने पटकन होकार दिला. मी यायला तयार आहे, वेळ आहे का पहा. त्यांच्या सोयीच्या वेळी मी यायला तयार आहे. मीना कुमारीचा होकार इतका साधा होता. विशेष म्हणजे एरवी नर्गिसचा नायक असणारा राज कपूर शारदाचा नायक होता. दुसरी एखादी अभिनेत्री असती तर या प्रसंगाचे प्रचंड भांडवल केले असते. मीना कुमार ही अशी होती. शेवटपर्यंत तशीच राहिली. कलावंतांच्या आयुष्याबद्दल अनेक रंजक कथा आपण ऐकतो. मीना कुमारीचे आयुष्य तर एक उघड पुस्तकच आहे. तिच्या विलक्षण साधेपणाचे सगळं प्रतिबिंब तिच्या भूमिकांमध्ये पडलेलं दिसते. मूर्तिमंत त्याग हीच प्रतिमा, ही स्त्रीची भारतीय प्रतिमा म्हणून मीना कुमारीने साकारली आणि जगली देखील. दिल एक मंदिर मधली सीता असो किंवा घर ही संकल्पना सावरू पाहणारी भिगीरात मधील प्रदीप कुमारची प्रेयशी असो, मानसिक आंदोलनाचा असाच एक कडेलोट तिने आरतीच्या भूमिकेत सादर केला होता. डॉक्टरच्या भूमिकेतील अशोक कुमार हा तिचा मित्र, यशस्वी झालेला आणि स्वतःच्या कैफातच जगणारा. आरतीबद्दल त्याच्या मनात आकर्षण आहे, परंतु आरतीने त्याला पती म्हणून कधीच मानलेले नाही. अशोक कुमारच्या मनात अभिलाषा असते. इकडे आरती लग्न करते प्रदीप कुमारशी. अशोक कुमारच्या अभिलाषेचे हिंस्र स्वरूप आपल्याला दिसते. प्रदीप कुमारच्या आजारपणात अंतर्यामी सुडाने पेटलेला अशोक कुमार आरतीकडून आवाजावी अपेक्षा करतो. या सगळ्या प्रसंगामधून मीना कुमारीने भारतीय स्त्रीच्या सोशिकपणाची, विश्वासाची ताकद आपल्या अभिनयातून जिवंत केली आहे. प्रतिमेखातर ती डॉक्टरला शरण जाते, परंतु डॉक्टरच्या मनातील वासना निष्प्रभ करण्याची ताकद आरतीच्या व्यक्तिमत्वात असते. अशोक कुमारच्या मनातील सूड अखेर संपतो. ऑपरेशनच्या काही क्षण आधी अशोक कुमार बरोबर मीना कुमारी अभिनयाचे जे शिखर आपल्याला उभे केले आहे त्याला तोड नाही हेच खरे. मीना कुमारीच्या आयुष्यातील आणखी एक आव्हानात्मक भूमिका होती चित्रलेखातली. ते तिच्या समोर अशोक कुमारच होता. संसारातील सगळ्या आकर्षकतेला, सौंदर्य स्थळांना तुच्छ समजणाऱ्या संन्यासी प्रवृत्तीला आव्हान देणारी ती नर्तिका मीना कुमारीने अजरामर केली यात प्रश्नच नाही. संन्यास वृत्तीतील निरर्थकतेचा पर्दाफाश करणारी, तत्वज्ञान सांगणारी, जीवनाभिमुखतेचा पुरस्कार करणारी नर्तिका चित्रलेखा तिने उत्तम उभी केली होती. वास्तविक चित्रलेखाची भूमिका, कथाविषय, पोशाख आणि नृत्याची गरज या सर्व गोष्टीसाठी मीना कुमारी योग्य वाटली नसती, पण तिने त्या सगळ्यावर मात करून चित्रलेखा साकारली.
चित्रलेखाच्या भूमिकेसाठी संवादपैकीचे लालित्य आणि आवाजातील नैसर्गिक सौंदर्य दोन्हीचा उत्तम वापर मीना कुमारीने केला होता. चित्रलेखा एक मदाल असा सौंदर्यवती रूपगर्विता होतीच, पण त्याबरोबरच ती एक बुद्धिमान स्त्री होती. या दोन्ही छटा एकत्रित आणण्याचे कसब त्यात होते. आवाजावरील हुकूमत आणि डोळ्यांमधून व्यक्त होण्याची ताकद या बळावर मीना कुमारीने चित्रलेखा अजरामर करून टाकली. मीना कुमारीच्या शेवटच्या काही भूमिकापैकी मेरे अपन्यामधील वृद्ध आईची भूमिका आणि पाकिजापैकी पाकिजा ही पूर्वीची रखडलेली व्यक्तिरेखा. पाकिजाची व्यक्तिरेखा ही मीना कुमारीसाठीच लिहिली गेली होती. त्याबद्दल खरे तर स्वतंत्र लिहिता येईल. शांतीचा, सहिष्णुतेचा संदेश देणारी मेरे अपन्यामधील सगळ्यांची आई देखील विस्मरणात जाणे शक्य नाही. मीना कुमारीचे वैयक्तिक आयुष्य चित्रपटासारखेच किंबहुना त्याहीपेक्षा विस्मयकारी होते. तिने भोगलेल्या सगळ्या दुःखाबद्दल लिहिण्यात काही अर्थ नाही, पण सगळ्या प्रकारच्या दुःखांना आपल्या भूमिकेतून तिने वाट काढून दिलेली होती, हे मात्र नक्की. बनी रुबेन ही मीना कुमारीबद्दल लिहिताना असे म्हणाले होते, मीना कुमारीचा मृत्यू ही सिरोसिस ऑफ लिव्हरने झाली नाही, तर सिरोसिस ऑफ इमोशन्समुळे झाली. सेंट एलिझाबेथ हॉस्पिटलमध्ये 31 मार्च 1972 रोजी मीना कुमारीने शेवटचा श्वास घेतला. त्यावेळी मेहजबीन एकटी होती. मीना कुमारीने जिवंत केलेल्या अनेक व्यक्तिरेखा फक्त तिला आदरांजली वाहण्यासाठी आल्या होत्या. हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील जुन्या माहितीसाठी, जुन्या आठवणींसाठी आमच्या फिल्मी फाईल ह्या चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.